विधान परिषदेत सतेज पाटलांना रोखण्याची भाजपची खेळी। नमस्कार, मी अक्षय जहागीरदार आणि आपण पाहत आहात सकलम। लोकशाही व्यवस्थेमध्ये सत्ताधारी पक्षावर अंकुश ठेवण्यासाठी सक्षम विरोधी पक्षाची गरज असते। त्यासाठी दोन्ही सभागृहांमध्ये विरोधी पक्षनेते पदाची निवड केली जाते। हे कितीही खरं असलं तरी सध्याचं कुरघोडीचं आणि विचारधारेला तिलांजली देणारं राजकारण पाहता सोयीच्या राजकारणावर भर असतो। सध्या हिवाळी अधिवेशन नागपूरमध्ये सुरू आहे। विशेष म्हणजे दोन्ही सभागृहामध्ये विरोधी पक्षनेते पद रिक्त आहे। यावर विरोधकांनी टीका करत ही पद जाणून बुजून सत्ताधाऱ्यांनी रिक्त ठेवल्याचा आरोप केला। या अनुषंगाने विधान परिषद आणि विधानसभा विरोधी पक्षनेते पदाच्या निवडीवरून काही हालचाली सध्या राज्याच्या राजकारणात दिसून येत आहेत। त्यावरून महाराष्ट्रातील राजकीय वातावरण पुन्हा एकदा चांगलेच तापले आहे। हे सांगण्याचं कारण म्हणजे विधानसभा आणि विधान परिषदेमध्ये विरोधी पक्षनेतेपद निवडीची प्रक्रिया सध्या सुरू आहे। महाविकास आघाडीने विधानसभेसाठी उद्धव ठाकरे शिवसेनेचे आमदार भास्कर जाधव यांना, तर विधान परिषदसाठी काँग्रेसचे आमदार सतेज पाटील यांच्या नावाची शिफारस केली आहे। त्या आशयाचे काँग्रेसने सतेज पाटील यांच्यासाठी विधान परिषद सभापतींना प्रस्ताव दिला आहे। त्याचप्रमाणे उद्धव सेनेचे विधानसभा विरोधी पक्षनेते पदासाठी विधानसभा अध्यक्षांच्याकडे आमदार भास्कर जाधव यांची शिफारस केली आहे। परंतु असे असले तरी सत्ता पक्षात असणाऱ्या महायुतीकडून आमदार सतेज पाटील आणि आमदार भास्करराव जाधव यांना विरोध होत आहे। त्यांना रोखण्याची रणनीती आखली जात आहे। यामागे सत्तारूढ पक्षाचे निश्चित राजकीय उद्देश दिसून येतो। आमदार भास्कर जाधव आणि आमदार सतेज पाटील त्यांच्या व्यतिरिक्त विधानसभेत विजय वडेट्टीवार यांना, तर विधान परिषदेमध्ये अनिल परब यांना विरोधी पक्षनेतेपदी निवड करावी अशा सूचना अंतर्गतपणे भाजपने दिल्याचे विश्वसनीय वृत्त आहे। मात्र महायुतीचा हा प्रस्ताव धुडकावल्याचे वृत्त आहे। त्यानुसार विधान परिषदेत आमदार सतेज पाटील आणि विधानसभेत भास्कर जाधव यांच्याच नावाचा आग्रह महाविकास आघाडीने धरला आहे। यावरून महाविकास आघाडीमध्ये भांडण लावण्याचा आणि नेत्यामध्ये दुरावा करण्याचा हा प्रयत्न सुरू असल्याचा आरोपी महाविकास आघाडीकडून केला जात आहे। विरोधी पक्षनेते निवडीची प्रक्रिया घटनेनुसार विधानसभेचे अध्यक्ष, विधान परिषदेचे सभापती करीत असले तरी सत्तारूढ पक्ष त्यामध्ये महत्वाची भूमिका बजावत असतो, हे वास्तव आहे। त्यातच विरोधी पक्षाचे संख्याबळ अत्यंत अल्प आहे। त्यामुळे संख्याबळाच्या जीवावर हा राजकीय अंडरस्टँडिंगचा भाग असू शकतो। महायुतीकडून आमदार सतेज पाटील आणि आमदार भास्कर जाधव यांना रोखण्यामागे काही राजकीय कारणे असू शकतात। सध्या आमदार सतेज पाटील हे विधान परिषदेतील काँग्रेसचे गटनेते आहेत। ते विरोधी पक्षनेतेपदी आल्यास ते महायुती, विशेषतः भाजपसाठी अडचणीचे ठरू शकतात। सध्या महाराष्ट्रात काँग्रेसमध्ये सतेज पाटील हे परिपक्व आणि आक्रमक नेते म्हणून समजले जातात। विधानसभा आणि विधान परिषदेतील कामकाजांचा त्यांचा चांगला अनुभव आहे। प्रभावी वक्तृत्व असल्याने विरोधी पक्षांना कुठे रोकायचं, त्यांची कोंडी कशी करायची याचाही त्यांना अनुभव आहे। यापूर्वी आमदार सतेज पाटील यांनी महाविकास आघाडी सरकारमध्ये मंत्रिमंडळात काम पाहिले आहे। गृहराज्यमंत्री म्हणून मंत्रिमंडळात असताना आमदार सतेज पाटील यांनी यापूर्वी कोल्हापूरचे पालकमंत्री पदाचेही काम पाहिले आहे। त्यामुळे पश्चिम महाराष्ट्रामध्ये आमदार सतेज पाटील हे बिग वेटेड नेते मानले जातात। त्यातच सध्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका सुरू आहेत। ग्रामपंचायत पासून संसदेपर्यंत भाजपला एक हाती सत्ता आणायची आहे, तर भाजपला पश्चिम महाराष्ट्रामध्ये पक्षाची उभारणी करायची आहे, हे देखील तितकेच सत्य आहे। याशिवाय पश्चिम महाराष्ट्रात भाजप आणि शिंदे शिवसेनेचा प्रभाव वाढत आहे। विधानसभेतही महायुतीला आपला प्रभाव राखायचा आहे। यासाठी त्यांना विधानसभेत आमदार भास्कर जाधव, तर विधान परिषदेमध्ये आमदार सतेज पाटील विरोधी पक्षनेते म्हणून नको असावेत। काँग्रेसचा विचार करता पक्ष उभारणीसाठी दोनच आक्रमक चेहरे समोर येतात, ते म्हणजे आमदार विजय वडेट्टीवार आणि आमदार सतेज पाटील। तर काँग्रेसचे आणखी एक आमदार म्हणून विश्वजित कदम यांच्याकडे पाहिलं जातं। स्वर्गीय पतंगराव कदम यांच्यानंतर काँग्रेस पक्षाची नाळ जोडलेले आमदार विश्वजित कदम हे देखील काँग्रेसचे एक तरुण आमदार म्हणून पाहिले जातात। मात्र सध्या तरी आमदार विश्वजित कदम हे विरोधी पक्षनेते पदाच्या रेसमध्ये नाही। दरम्यान या सर्व घडामोडीवर बोलताना आमदार सतेज पाटील यांनी लोकशाही जिवंत राखायची असेल तर विरोधी पक्षनेतेपद दिलेच पाहिजे अशी अपेक्षा ही आमदार सतेज पाटील यांनी व्यक्त केली आहे। विरोधी पक्षनेते पदासाठी आपल्याला डावलण्यात आल्याच्या काही चर्चा सुरू आहेत। या चर्चेत काहीही तथ्य नाही असेही त्यांनी म्हटले आहे।
तर आमदार भास्कर जाधव यांनी सरकारवर टीका करताना प्रचंड बहुमत असतानाही विरोधी पक्षनेतेपद द्यायला सरकार का घाबरत आहे असा सवाल उपस्थित केलाय. खरं तर पश्चिम महाराष्ट्र हे सहकाराचं केंद्र आहे. साखरपट्टा म्हणून देखील पश्चिम महाराष्ट्राला ओळखले जाते. सहकार क्षेत्रामध्ये आमदार सतेज पाटील यांचा दबदबा आहे. सहकाराच्या माध्यमातूनच पश्चिम महाराष्ट्रात राजकारण चालते. मात्र विरोधी पक्षनेते पदावरून सध्या भाजपकडून वेगवेगळ्या राजकीय खेळी खेळल्या जात असल्याने विरोधी पक्षनेते पदाचा मुद्दा महाराष्ट्रात चांगलाच गाजत आहे. गेली अनेक वर्ष काँग्रेसमध्ये सक्षमपणे काम करत असलेले आमदार सतेज पाटील यांना विधान परिषदेतील विरोधी पक्षनेत्यापासून रोखून त्यांना पश्चिम महाराष्ट्रात रोखण्याचे भाजपची ही खेळी असू शकते. याशिवाय महाविकास आघाडीमध्ये फूट पाडण्याचा देखील भाजपचा हा प्रयत्न सुरू असल्याचा आरोपही महाविकास आघाडीतील नेते करत आहेत. तुम्हाला काय वाटतं? तुमच्या प्रतिक्रिया आमच्या कॉमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. आजचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करायला विसरू नका. तसेच आमच्या सकलम चॅनलला सबस्क्राईब जरूर करा. धन्यवाद.